बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद शहरामध्ये एका महापुरुषाची विटंबना करण्यात आलेली आहे आणि यामुळे संतापाची लाट उसळलेली आहे। आपण बघू शकतो की रात्री जळगाव जामोद शहरातील एका महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आणि त्यानंतर जळगाव जामोद शहरामध्ये संतापाची लाट उसळली होती। सकाळी हजारो नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती उतरले होते। नागरिकांनी संपूर्ण शहरातील दुकानं जी आहेत, प्रतिष्ठानं जी आहेत ती संपूर्ण बंद केलेली आहेत। सध्या बाजारपेठ संपूर्ण बंद केलेली आहे। मात्र ज्या वेळेला पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं शांततेचं, त्यावेळेला नागरिकांनी मागणी केली होती की तात्काळ आरोपीला अटक करा। पोलिसांनी तात्काळ त्या माथेफिरूला अटक केलेली आहे। सध्या त्याच्यावरती पोलिसांमध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते। मात्र एकंदरीत पाहिलं तर स्वतःहून नागरिकांनी या ठिकाणी आपली दुकानं जी आहेत ती बंद ठेवली आहेत। सकाळपासून बाजारपेठ जी आहे ती संपूर्णपणे बंद आहे। सध्या परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे। ठिकठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे। पोलिसांनी सुद्धा आवाहन केलं आहे की शांतता ठेवावी, आरोपीला सध्या अटक केली, कुठल्या प्रकारचं गालबोट या शहराला लागता कामा नये अशा पद्धतीचं आवाहन जळगाव जामोद पोलिसांनी या ठिकाणी केलेलं आहे। मात्र दुसरी जर का पाहिलं तर अनेक ज्या घटना ज्या आहेत यापूर्वी सुद्धा या शहरामध्ये झाल्या होत्या आणि पोलिसांनी त्यावर सुद्धा आवर घातलेला। आता कुठल्याही प्रकारची अनुचित प्रकार घडू नये, अनुचित घटना घडू नये म्हणून शहरामध्ये ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावलेला आहे आणि सध्या जो माथेफिरू जो आहे तो माथेफिरूला पोलिसांनी अटक केली असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र सध्या शांततेचं वातावरण आहे। तणावाचं वातावरण जरी असलं तरी संपूर्ण शहर जे आहे ते या ठिकाणी शांत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन नीरज देशमुख सह गणेश सोळंकी, TV9 मराठी, जळगाव जामोद, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।